तुम्ही जेव्हा घरात येता तेव्हा काय काय घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं आणि काय काय घरामध्ये कंटाळा येतो की नको नको. तर तुमचं गर्भाशय चुकलेलं आहे. मग त्या घरामधल्या स्त्रीला पण त्रास असणारच असणार आणि तो गर्भाशयातच असणार. मला हे विचारायचं आता की वास्तू म्हटल्यावरती प्रत्येकाच्या लक्षात ना ही एक गोष्ट येते की आता वास्तूवाले येतील, ही भिंत तोडा, ती भिंत तोडा, हे असं ते तसं. तर ह्यावर तुम्ही काय बोलाल? मी तर पहिलं एक सांगेल की घरामध्ये जेवढे काटकोन झालेले असतील ते सेफ दिशा आहेत तुमच्या. कारण काटकोनाला खूप महत्त्व आहे. आपण म्हणजे ब्लिडिंग पण काटकोनाशिवाय बनूच शकत हो. नाही. एक साधारण पाया आहे हा. तर ज्या ज्या ठिकाणी काटकोन तयार होतो त्या ठिकाणी तुम्हाला दोष लागत नाही. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ईशान्येला बाथरूम गेलं तर त्याची रेमेडी मस्ट आहे. तर ते तेवढ्याच भागाची रेमेडी करून घ्यायची. ते तो दूषित आहे. बाकी सगळ्या ठिकाणी करायची काही गरज नाही की प्रत्येक ठिकाणी तोडफोड करायलाच पाहिजे. हे पण काय महत्त्वाचं नाही आहे. अच्छा. जर तुमचा आता कधी कधी काय होतं की पूर्वेचा दरवाजा असतो प्रॉपर एकदम 90 डिग्री आणि पण ईशान्येला बाथरूम जातं. तर तुमचा दरवाजा चांगला आहे म्हटल्यानंतर तुम्हाला जे इतर लोकांना नुकसान होणार आहे त्याच्यात 10%च होणार आहे. ओके. कारण तुमचा दरवाजा पूर्वेला खंबीर आहे. हां, हां. हां. तर तो स्ट्रॉंग आहे. तो तुम्हाला कव्हर करणार आहे. बरोबर. पण तो आग्नेयला गेला तो त्याला आणखीन चालना देणार आहे की तुम्ही 10% डुबवताल तर तुम्हाला तो 100% 120% हां, डुबवणार. बरोबर. की 20% अजून माझ्यातर्फे आणखीन घ्या. Extra, हां. तर घराचा दरवाजा खूप महत्त्वाचा आहे. चांगला दरवाजा असेल तर तुम्हाला रेमेडी करायची गरज असते किंवा नाही केलं तरी पण चालते. ओके. खूपच त्रास असेल तरच करावं. नाही तर दरवाजामध्ये तेवढी ताकद असते की तो सगळा कव्हर करून घेतो. दरवाजा म्हणजे गर्भाशय आहे. जसं गर्भाशय असतं तसं आपण सेफ असतो घरामध्ये आल्यानंतर. मग तो दरवाजा जेवढा स्ट्रॉंग तेवढा गर्भाशय स्ट्रॉंग. तर तो संस्कार करत असतो आपल्यावर. जर ॲक्यूट डिग्रीचा दरवाजा असेल तर तो संस्कार करत असतो चांगलेच. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा घरात येता तेव्हा काय काय घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं आणि काय काय घरामध्ये कंटाळा येतो की नको नको. तर तुमचं गर्भाशय चुकलेलं आहे. मग त्या घरामधल्या स्त्रीला पण त्रास असणारच असणार आणि तो गर्भाशयातच असणार.